विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ही संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रलंबित कामांच्या निपटाऱ्यासाठी आक्रमक भूमिका घेतली। माढा, करमाळा आणि पंढरपूर या तालुक्यामधील तब्बल 30 ते 40 वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नावरती त्यांनी थेट मंत्रालयामध्ये पाठपुरावा सुरू केला असून यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यांनी ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे। या बैठकीमध्ये पुनर्वसित गावांमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवरती सविस्तर चर्चा करण्यात आली। ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामधील पुनर्वसित गावांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्याबाबत मुंबईत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक ही पार पडली। विधान परिषदेमध्ये या प्रश्नावरती मी सातत्यानं आवाज उठवल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। विशेषतः महसुलीचा जो दर्जा नसलेल्या गावांना तातडीनं महसुली मान्यता देणं, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले नकाशे उपलब्ध करून देणं, 30 ते 40 वर्षांपूर्वी उभारलेल्या जीर्ण सुविधांचं हस्तांतरण करून त्यासाठी नवीन निधी मंजूर करणं या मुद्द्यांना प्राधान्य दिले। करमाळा तालुक्यामधील ग्रामपंचायत विभाजनास मान्यता देणं, पुनर्वसन कार्यालय कायम ठेवणं, प्लॉट सनद आणि घर या क्रमांकामधील तफावत दूर करून एक समान प्रणाली लागू करणं, अतिक्रमण हटवून शिल्लक भूखंड संरक्षित करणं आणि धरणग्रस्तांना प्रलंबित भूखंड आहे आणि जमीन वाटप करणं या महत्त्वाच्या मागण्याही या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या। याशिवाय पुनर्वसित गावांमधील खराब झालेल्या रस्त्यांसाठी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते मंजूर करणं, बंदिस्त गटारी उभारणं यासारख्या मूलभूत सुविधांवरती भर देण्यात आला। अनेक ठिकाणी दलदलीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यानं नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली। या सर्व मुद्द्यांवरती मंत्री मकरंद पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचं मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितलंय। विधान परिषदेमध्ये सातत्यानं आवाज उठवल्यानंतर ही बैठक घडून आल्याचं त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान विधान परिषदेमधील 9 सदस्य येत्या 12 मे रोजी निवृत्त होत आहेत। त्यात सोलापूर जिल्ह्यामधील भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचाही समावेश आहे। सध्या भाजप आणि मोहिते पाटील कुटुंबामध्ये असलेले संबंध पाहता भाजपकडून मोहिते पाटील यांना संधी मिळणार नाही हे निश्चित झालं आहे।